नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची दोडक्याची भाजी बनवणार आहोत आपण। चव सुद्धा भन्नाट लागणार आहे आणि झटपट होणारी आहे ही भाजी। जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हे नक्की बेत बनवू शकताय, सकाळच्या डब्यासाठी देऊ शकताय। अप्रतिम चवीची भाजी लागणार आहे। आता इथं मी दोडका वरची साल काढून मी कापून घेतलेला आहे बारीक स्लाइस मध्ये आणि इथे एका कढईमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे। पाणी आता उकळीच्या स्टेपला आलेलं आहे आणि वरती अशी पुरणाची चाळण असते ना ती ठेवायची आहे। पोहे चाळायची चाळण ठेवला तरी चालेल। तर आता याच्यावर सगळे जे दोडका आपण कापून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आहे किंवा पसरवून द्यायचा आहे। असा सगळीकडे वाफ जाईल असे पातळसर असं पसरवून द्यायचं आहे, एकाच जागेवर ठेवायचा नाही। वाफवून घेणार आहोत। एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला याला मऊ पडेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे दोडका। तर इथं वरती झाकण ठेवायचं आहे आणि दोडका मस्त असं वाफवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। 5 मिनिटं इतकं वेळात हे वाफवून होतं। तर बघू शकताय मस्त असं वाफवून झालेलं आहे, कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि दोडका आता पडलेला आहे का चेक करायचं आहे आणि बाजूला काढून द्यायचं आहे। बघू शकता इथं एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता 1.5 पळी इतकं तेल घालून घ्यायचं आहे। तेलाच्या पळीने तेल मस्त गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी घालून घ्यायची। जिरे आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत। आता आपण तडका देऊन घ्यायचा आहे या भाजीला। जास्त वेळ लागणार नाही, फक्त 1 वाफेमध्ये ही भाजी शिजून तयार होते। तर आता इथं मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे, 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत। तर ते घालून घ्यायचे आहेत आणि हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे। जास्त कलर येऊ द्यायचा नाही कांद्याला। तर आता इथं बघू शकताय हलका गुलाबी रंग आलेला आहे। 2 ते 3 मिनिटात लगेच याला रंग येतो। आणि आता इथं बघू शकताय मी जे वाफवून घेतलेला दोडका आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। काही बेसिक मसाले आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला। तर इथं काळं तिखट जे वर्षभराचा साठवणुकीचा मसाला असतो तो घालून घेतलेला आहे। तर तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय। तर लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आणि इथे 2 चमचे इतकं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। हळद घेतलेली आहे। आता वरनं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला। आणि आता इथं बघू शकताय परतायचं वगैरे नाही, आता हे मसाले असेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। तर शेंगदाण्याचं कूट एक 2 ते 3 चमचे मी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पाण्याची धार सोडून घ्यायची आहे म्हणजे मसाले सगळे ॲड होतील याला। तर वाटीत मी पाणी घेतलेलं होतं, अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं होतं, त्याच्यामधलंही कमी पाणी मी टाकलेलं आहे। अर्ध्या वाटीतलं अर्धं पाणी टाकून वरती झाकून ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। एक 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। मस्त असं मसाले सुद्धा शिजले पाहिजे याच्यामधले आणि कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे। बघू शकताय एकजीव करायचं आहे, सगळेच मसाले दोडक्याला लागले पाहिजेत असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे। बघू शकताय भाजी आता आपली रेडी झालेली आहे। अशा पद्धतीची कधी बनवला आहात का कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। कशा वाटला व्हिडिओ हे सुद्धा सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।